रमाताई जेवताना त्यांच्या ताटातली चपाती संपली, पण त्यांच्या ताटात थोडी भाजी शिल्लक होती. त्या इकडे तिकडे बघू लागल्या की कोणीतरी त्यांना चपाती देईल. त्यांच्या शेजारी बसलेल्या धाकट्या मुलाला हे समजले, पण तो त्याच्या वहिनीच्या पुढे जाऊ शकत नव्हता, त्यामुळे तो काही बोलला नाही. मग रमाताई हिम्मत करून सुनेला म्हणाल्या, सुनीता, एका चपातीने माझे पोट भरत नाही, मला अजून एक चपाती मिळेल का? एवढे ऐकताच त्यांची थॉली सून सुनीता म्हणाली, बस करा सासूबाई, तुमच्यासाठी एक चपाती भरपूर आहे, आधीच तुमची तब्येत बरी नसते. रमाताई त्यांच्या थोरल्या मुलाकडे राहुलकडे आशाने बघू लागल्या की तो काहीतरी बोलेल, पण तो काही न बोलता खाली मान घालून खात होता. रमाताई नाईलाजाने उठल्या. तेवढ्यात त्यांचा धाकटा मुलगा रोहन म्हणाला, वहिनी, आई दिवसभर घरातली काम करत असते, तेव्हा तुला तिच्या तब्येतीची काळजी वाटत नाही. उपाशी पोटी तिला झोप तरी लागेल का? तू तिला अजून एक चपाती दे. सुनीता रागात म्हणाली, तू जास्त आईची काळजी करू नकोस, मला काही समजत नाही का? तुम्हाला काय वाटले या घरात काय चाललंय मला कळत नाही का? तुम्ही दोघे माय लेकर घरात फुकटच खात असता. तुझा भाऊ मरतो, तुला अजून 1 रुपया कमवायची अक्कल नाही. तू पहिले काहीतरी कामधाम कर, मग मला शहाणपण शिकव. वहिनीचे बोलणे ऐकून रोहनला वाईट वाटले. तो काही न बोलता आईकडे बघू लागला. त्याच्या आईला खूप भूक लागली होती. ते बघून मग त्याने त्याच्या ताटातली एक चपाती आईला दिली. तेवढ्यात सुनीताने त्यांच्या ताटातली चपाती उचलून फेकून दिली आणि म्हणाली, मी सांगितलेले कळत नाही का तुम्हाला? जेवण मिळणार नाही म्हणजे नाही, आता रहा दोघे पण उपाशी. मोठा आला आईची बाजू घेणारा. हे ऐकून रोहनच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, वहिनी, तुझ्यात तर माणुसकी नावाची चीजच नाही. जेवण असे कोणी फेकते का? तेवढ्यात राहुल त्याच्याकडे डोळे मोठे करत बघत म्हणाला, रोहन, वहिनीशी कोणी असे बोलते का? माफी माग आता तिची. रोहन म्हणाला, वा दादा, वहिनी जोपर्यंत आईशी उद्धरपणे बोलत होती तोपर्यंत तर तू अगदी मुका आणि बहिरा झाला होतास, आणि आता आज तुला अचानक चुकीचे वाटू लागले. दादा, तू तर बायकोचा एवढा गुलाम झाला आहेस की त्यापुढे तुला तुझी आई दिसत नाही. असे बोलल्यावर राहुलने त्याच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला, फार ऐकून घेतले तुझे, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाही तर माझ्यासारखे वाईट कुणी नसेल. रोहन म्हणाला, बरोबर बोलत आहेस तू दादा, तुझ्यासारखे वाईट कुणी असूच शकत नाही. जो आईवर होत असलेला अत्याचार गबगुमन बघत बसला आहे. असे बोलल्यावर परत रोहने अजून एक कानाखाली वाजवली आणि त्याला घरातून बाहेर हाकलून दिले. रोहनला या सगळ्याची अपेक्षा नव्हती. तो आणि त्याच्या आई आश्चर्याने राहुलकडे बघू लागले. रमाताई म्हणाल्या, राहुल, तू हे काय करत आहेस? तू असे रोहनला घरातून हाकलून नाही देऊ शकत. तो तुझा भाऊ आहे, हे घर त्याचे पण आहे. राहुल म्हणाला, आई, तुला जर त्याची एवढीच काळजी आहे तर तू पण त्याच्यासोबत घरातून निघ. असे म्हणत त्याने दोघांना घरातून बाहेर हाकलून दिले. रोहन त्याच्या मित्राच्या घरी गेला. जाताना तो त्याच्या आईला पण घेऊन गेला. आपल्या मित्राची अवस्था बघून मित्राला त्याच्यावर दया आली. त्याने त्यांना त्याच्या घरात काही दिवस राहायची परवानगी दिली. त्याच्या मित्राची अवस्था सुद्धा बिकट होती. रोहनला त्याच्यावर जास्त भार टाकायचा नव्हता. म्हणून मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो नोकरीच्या शोधात बाहेर पडला. पूर्ण दिवस फिरून सुद्धा त्याला कुठे नोकरी मिळाली नाही. दुसरा दिवस सुद्धा असाच गेला. तिसऱ्या दिवशी त्याने ठरवले की आज नोकरी मिळाली तर ठीक, नाही तर आईला घेऊन कुठेतरी जाईन. पुढे जे देवाला मान्य असेल ते होईल, असा विचार करून तो घरातून बाहेर पडला. दुपारपर्यंत फिरून सुद्धा त्याला पाहिजे अशी नोकरी मिळाली नाही. तो थकून रस्त्याकडेला बसला. तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला एका भिंतीवर छोटीशी जाहिरात दिसली. त्यात लिहिले होते की एका दवाखान्यात हेल्पची गरज आहे. पगार 5,000 रुपये आणि राहण्याची सोय फ्री. ते वाचून रोहनच्या डोळ्यातून पाणी आले. तो मनातल्या मनात विचार करू लागला की नोकरी त्याच्यासाठी नाही. तो तर खूप शिकलेला होता आणि तो हेल्परची नोकरी करणार. तेवढ्यात त्याच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा आला. त्याने मागचा पुढचा विचार केला नाही आणि तो थेट त्या दवाखान्यात गेला. त्याने तिथे जाऊन सांगितले की तो हेल्परची नोकरी करायला आला आहे. ते ऐकून तिथले कर्मचारी त्याच्याकडे बघू लागले. मग तो डॉक्टरकडे इंटरव्ह्यूसाठी गेला. डॉक्टरांनी त्याची कागदपत्र बघितली
आणि म्हणाले, तू तर चांगला शिकला आहेस, मग तुला ही हेल्परची नोकरी का करायची आहे? तेव्हा त्याने त्याची सगळी कहाणी सांगितली. डॉक्टरांनी त्याला ती नोकरी दिली आणि त्याला दवाखान्याच्या मागे राहायला एक खोली पण दिली. नोकरी मिळाल्यावर तो मित्राच्या घरी गेला आणि त्याचे आभार मानले. मग तो आईला घेऊन त्या दवाखान्याच्या खोलीत राहायला आला. दुसऱ्या दिवशीपासून रोहन रोज दवाखान्यात कामावर जाऊ लागला आणि साफसफाई करू लागला. तो जरी खूप शिकलेला असला तरी तो त्याचे हेल्परच काम अगदी मन लावून आणि प्रामाणिकपणे करत होता. महिना संपल्यावर डॉक्टरांनी त्याला केबिनमध्ये बोलावले आणि म्हणाले, रोहन, आज तुझ्या पगाराचा दिवस आहे, पण आम्ही तुझे काम बघितले आहे, त्यामुळे आम्ही तुला 5,000 रुपये नाही तर 9,000 रुपये देणार आहोत. हे ऐकून रोहन खूप खुश झाला. तो म्हणाला, डॉक्टर साहेब, मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. तो पगार घेऊन बाहेर आला. आज तो खूप आनंदात होता. तेवढ्यात एक माणूस त्याच्या समोर आला आणि रडत म्हणाला, प्लीज माझी मदत करा, माझ्या मुलाचा अपघात झाला आहे, त्याच्या ऑपरेशनसाठी पैसे नाहीत. त्या माणसाचा चेहरा बघून रोहनने विचार न करता त्याचा पूर्ण पगार त्याला देऊन टाकला. मग तो डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला, सर, माझा पुढचा पगार कापून घ्या, पण त्या मुलाला वाचवा. डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी त्या मुलाचा इलाज सुरू केला. रोहन आनंदाने घरी गेला, पण आईला खोटे सांगितले की पगार मिळाला नाही. आई चटणी भाकरी खात होती. ते बघून रोहनला खूप वाईट वाटले. रात्री दारावर टकटक झाली. 2 माणसांनी त्याला एक चावी आणि कागद दिला. त्या कागदावर पत्ता होता. दुसऱ्या दिवशी तो त्या पत्त्यावर गेला. ते एक मोठे हॉटेल होते. तिथे एक माणूस म्हणाला, मी किरण पाटील आणि हे हॉटेल आता तुझे आहे. रोहन थक्क झाला. तो माणूस म्हणाला, तू दुसऱ्यांना मदत केलीस म्हणून मी माझी संपत्ती तुला देतो, आणि त्याच्या मुलीशी लग्न करण्याची विनंती केली. रोहनने होकार दिला. काही दिवसांनी त्याचे लग्न झाले आणि तो हॉटेलचा मालक झाला. तो आईसोबत आनंदाने राहू लागला. एक दिवस त्याने पाहिले, त्याचा भाऊ राहुल त्याच्याच हॉटेलमध्ये मॅनेजर होता. राहुल म्हणाला, रोहन, आपण पुन्हा एकत्र काम करू. रोहन म्हणाला, मी तुझा बॉस आहे, तू मला नावाने हाक मारू नकोस. राहुल गप्प झाला. रोहन मनात म्हणाला, देवाचा खेळ बघा, जो आपल्याला घरातून काढतो तोच एक दिवस आपल्या समोर नोकरी करतो. म्हणून कधीही गर्व करू नये, कारण देवाच्या काठीला आवाज नसतो आणि वेळ प्रत्येकाची येते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.